नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंथन स्पर्धा परीक्षा इयत्ता 7वी विषय गणित संख्यारेषा या घटकावरील व्यवसाय 5 आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। आता संख्यारेषा म्हणजे काय तर बघा, अशी रेष असते, त्याच्या मधोमध बरोबर ओ हा ओरिजिन असतो। म्हणजे काय असतो, ओ हा एक बिंदू असतो ज्याला आपण केंद्रबिंदू म्हणतो किंवा ओरिजिन म्हणूया, ठीक आहे। मग त्याच्या डाव्या बाजूला ऋण संख्या असतात आणि उजव्या बाजूला ठराविक अंतरावर धन संख्या असतात। ही झाली संख्यारेषा। मग त्या संख्यारेषेचं निरीक्षण करून आपल्याला प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात। चला तर मग आपण व्यवसाय सोडवूया, म्हणजे आपल्या लक्षात येईल। बघा, इथे पहिला प्रश्न आपल्याला असा दिलाय, संख्या रेषेवरील आर हा बिंदू एक्स ही रेषा दर्शवितो, तर आरच्या उजव्या बाजूस क्यू एकक अंतरावर एस बिंदू कोणती संख्या दर्शवितो। आता बघा, इथे संख्या रेषा दिलेली नाहीये, हे 4 पर्याय आहेत। बघा, ही संख्या रेषा आहे, ठीक आहे। दिलेल्या माहितीनुसार आर हा बिंदू एक्स ही संख्या दर्शवितो। मग इथे मी काढला आर हा बिंदू आणि आर हा बिंदू एक्स ही संख्या दर्शवितो, म्हणजे एक्स ही संख्या आहे, ठीक आहे। तर आरच्या उजव्या बाजूला, म्हणजे बघा आरच्या उजव्या बाजूला म्हणजे इकडे क्यू एकक अंतरावर, म्हणजे क्यू अंतरावर, क्यू हे काय आहे, अंतर आहे, क्यू अंतरावर एस हा बिंदू कोणती संख्या दाखवतो असं आपल्याला विचारलेलं आहे। मग बघा, याच्यामधलं हे अंतर आहे, हे काय आहे, क्यू एकक अंतर आहे की नाही, क्यू हे अंतर आहे आणि एस हा बिंदू आहे। मग एस कोणती संख्या दर्शवितो। बघा, खूप सोपं आहे। मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ओ हा ओरिजिन असतो आणि उजव्या बाजूला धन संख्या असतात आणि डाव्या बाजूला ऋण संख्या असतात। मग बघा, आर पासून एस चं एवढं आपल्याला अंतर काढायचं आहे। मग इथे इथून इकडे जायचं आहे ना, मग एक्स, मग बघा एक्स आणि उजवीकडे जायचं आहे म्हणजे धन, म्हणजे वाढत जातात। क्यू एकक अंतर आहे, अंतर किती आहे, क्यू आहे। मग एक्स अधिक क्यू, मग एस हा बिंदू एक्स अधिक क्यू ही संख्या दर्शवितो। मग बघा बरं, पर्याय क्रमांक 3 मध्ये हे उत्तर आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 एक्स अधिक क्यू। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 2 आणि 3 साठी सूचना आहे, खालील संख्या रेषेचे निरीक्षण करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा। मग इथे आपल्याला संख्या रेषा दिलेली आहे। प्रश्न दुसरा आहे, असत्य विधान कोणते। पर्याय 4 मधलं असत्य विधान कोणतं आहे। आता बघा, रेख ए बी एकरूप रेख बी सी। मग ए आणि बी मधलं अंतर मोजूया आपण। बघा, ए इथे आहे आणि बी इथे आहे, मग अंतर मोजावूया आपण। 1 2 3 4 5 किती आहे, 5। बी सी बघा, बी ते सी पर्यंत 1 2 3 4 5, इथे पण 5, मग 5 आणि 5 एकरूपच आहे, म्हणून हे योग्य आहे। आपल्याला असत्य विचारले। रेख बी सी मधलं अंतर किती आहे, 5 आहे। आत्ताच आपण बी सी मधलं काढलं, किती आहे, 5 आहे। सी डी मधलं मोजूया। बघा, इथे सी आहे आणि डी इथे आहे, 1 2 3 4 5, इथे पण किती आहे, 5 आहे, म्हणजे हे पण एकरूप आहे, बरोबर आहे। ए सी बघा, ए सी मधलं अंतर मोजूया। ए इथे आहे आणि सी इथे आहे, मग बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10, किती आहे अंतर, 10। बी डी बघा, बी पासून डी पर्यंत 1 2 3 4 5 6 7 8 9 10, इथे पण किती आहे, 10 आहे, म्हणजे हे समान आहे, एकरूप आहे। मग आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4। तरी पण खात्री करूया, ए पी मधलं अंतर मोजा। 1 2 3 4 5, इथे आहे 5। पी डी मधलं अंतर बघा, पी इथे आहे आणि डी इथे आहे, 1 2 3 4 5 6 7 8, ह्यांचं अंतर किती आहे, बी डीचं 8 आहे। मग इथे 5 आहे आणि इथे 8 आहे, मग एकरूप आहे का, नाही आहे। मग आपल्याला असत्य विधान विचारलं होतं, मग असत्य विधान आहे पर्याय क्रमांक 4, रेख ए पी इज नॉट इक्वल टू रेख पी डी, म्हणजे हे एकरूप नाही आहेत असं। पुढचा प्रश्न बघा, बिंदू ए शी निगडीत असणारी संख्या कोणती। मग बघा, बिंदू ए इथे आहे, बरोबर आहे। आपण थोडे संख्या रेषेवर फोकस करूया। बिंदू ए इथे आहे, आता 0 पासून या 1 अंकापर्यंत मोजायचं, म्हणजे आपल्याला कळतं की अंक कुठपर्यंत। बघा, आता इथे 1 2 3 4, मग बघा इथे मध्ये किती रेषा आहेत, 4,
4/4. मग बघा 4 एके 4, 4 एके 4. मग वजा 1/1 म्हणजेच इथे वजा 1. मग याचं अंतर किती आहे? 1/4, 2/4, 3/4, ह्याचं 4/4, ह्याचं 5/4, 6/4, 7/4. मग ए हा बिंदू कोणती संख्या दाखवतो? 7/4. आता बघा पर्याय बघूया. 7/4. इथे बघा 7/5 आहे. 5 आहे का नाही? मग हे दोन येणार नाहीत. आता बघा आलेलं उत्तर आहे आपलं 7/4 आहे. आणि बघा ओरिजिनच्या डाव्या बाजूला आहे म्हणून मी इथे वजा. आता काय करायचं? अशा वेळी आपण काय करतो? याला भाग घालवतो. बघा 7ला 4ने भागायचं. 4 एके 4, 4च्या पाड्यामध्ये 7 नाही आहेत. 4तून 7 गेले 3 राहिले. इथे आपण काय करतो? आता पॉईंट नको घ्यायला कारण आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये उत्तर आहे. मग इथे काय आलं? 1 आलं. मग 1 पुढे भागलंय कशाने? 4ने. बाकी किती आले? 3 इथे वर. आणि हे डाव्या बाजूला आहे म्हणून मी इथे वजा. मग बघा बरं आपलं उत्तर काय आहे? वजा 1.3/4. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. खालील आकृतीबाबत सत्य विधान कोणते? आपल्याला ही संख्या रेषा दिलेली आहे. आता बघा इथे बघा वजा सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला माहिती आहे उजवीकडचे अंक वाढत वाढत जातात. म्हणजे याच्यापेक्षा ही मोठी, याच्यापेक्षा ही मोठी आणि डावीकडे संख्या कमी कमी होत जातात. मग याच्यापेक्षा ही कमी आणि याच्यापेक्षा ही कमी असं. आता बघा वजा 1.25 कुठे आहे? इथे. आणि वजा 1.02 कुठे आहे? इथे. मग याच्यापेक्षा ही संख्या मोठी आहे. मग इथे मात्र काय? ही मोठी दाखवले. इथे चिन्ह खरं असं पाहिजे होतं. त्याच्यामुळे हे कसं आहे? चुकीचे आहे. आपल्याला सत्य विधान ओळखायचं आहे. दुसरा पर्याय वजा 1.47 आणि वजा 1.25 हे आहेत. बरोबर आहे. मग इकडे पण हे मोठं दाखवले. जे मोठं असतं त्याच्याकडे 2 टोकं असतात. हे मोठं दाखवले. इथे पण चुकीचं आहे. हे लहान आहे आणि याच्यापेक्षा हे मोठं आहे कारण हे याच्या उजव्या बाजूला म्हणजे इथे हे चिन्ह हवे होतं म्हणून मग हा पण पर्याय असत्य आहे. वजा 1.02 इथे आहे आणि वजा 1.47 इकडे आहेत. मग बघा याच्यामध्ये पण इथे चुकीचं दाखवलं. हे उजवीकडे आहे की नाही? म्हणजे ही मोठी आहे. याच्यापेक्षा ही संख्या मोठी आहे. मग इकडे चिन्ह या संख्येकडे पाहिजे होतं वजा 1.02 कडे. मग इथे हे दाखवले म्हणजे इकडे असं चिन्ह पाहिजे होतं म्हणजे हे सुद्धा असत्य आहे. आता इथे बघा वजा 1.02 इथे आणि वजा 1.47 इथे आहेत. म्हणजे इकडची संख्या मोठी म्हणजे या संख्येकडे टोक पाहिजे. मग बघा ही संख्या मोठी आहे. टोक योग्य आहे म्हणून इथं योग्य विधान किंवा सत्य विधान आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा. खाली दाखवलेल्या संख्या रेषेवरून एक माणूस ए पासून डी पर्यंत गेला. म्हणजे बघा ए पासून तो डी पर्यंत गेला. आता बघा ए पासून डी पर्यंत गेला. किती अंतर आहे ए पासून डी पर्यंत? आधी आपल्याला ते काढलं पाहिजे. बरोबर आहे. मग इथे बघा इथे 0 आहे आणि इथे 1 आहे. मग इथपर्यंत आधी रेषा मोजून घ्या. 0 म्हणजे ओरिजिन असतो. मग इथून सुरुवात 1 2 3 4 म्हणजे इथे 4/4 बघा 4 एके 4, 4 एके 4 म्हणजे 1 आलं. बरोबर आहे. म्हणजे प्रत्येकाचे इथे कसं आहे? 1/4, 2/4, 3/4 आणि हे 4/4, हे 5/4, 6/4, 7/4 आणि इथे बघा 8/4. मग इथे बघा 4 एके 4, 4 2 8 म्हणून मी इथे 2 आहे. या पद्धतीने ही संख्या रेषा समजून घेतली. आता बघा ए पासून डी पर्यंत गेलाय. मग ए हा 0 आहे. डी किती आहे? 7/4. मग इथे लिहून घेऊया आपण 7/4 कारण ए पासून डी पर्यंत हे अंतर आहे. आता डी पासून बी पर्यंत आला. आता डी कुठे आहे? इथे. डी पासून तो बी पर्यंत आलाय. मग मोजा बरं किती अंतर आलाय? 1 2 3 4 किती आहे? बी किती आहे? 3/4 मागे आलाय म्हणून मी इथे वजा चिन्ह. बीचं अंतर काय? 3/4 या पद्धतीनं. आता बघा पुन्हा सी पर्यंत गेला. परत तो कुठे गेला? बी पासून सी पर्यंत गेला. सी कुठे आहे? 5/4 अधिक 5/4. आता आपल्याला असं विचारलंय तर तो मूळ स्थानापासून किती दूर गेला? मग मूळ स्थान कोणतं? इथे. इथून तो इथपर्यंत अंतर काढायचं ना. मग किती गेला? मग आपल्याला काय करायची? ही पदावली सोडवायची आहे. हा प्रश्न पुन्हा एकदा सांगते थोडं समजून घ्या. तो काय केलाय? एक माणूस ए पासून डी पर्यंत गेला. मग ए पासून डी पर्यंत अंतर किती आहे? 7/4. आता त्याने काय केलंय? डी पासून बी पर्यंत आलाय. मग बघा डी पासून बी पर्यंत मागे या. बघा डी पासून 1 2
3 4 किती घरं मागे आला तो 4/4 एवढं मागे आलाय बरोबर आहे. मागे आला म्हणून वजा. ठीक आहे. आणि आता काय केले त्यांनी परत पुन्हा सी पर्यंत गेला म्हणजे बी पासून परत सी पर्यंत गेलाय. मग किती घरं पुढे गेलाय 1 2 म्हणजे इथे पुढे गेला म्हणून मग अधिक 2/4. बघा ही पदावलीसारखंच तयार झालं अपूर्णांक. आता आपण सोडूया. पहिल्यांदा वजाबाकी आहे वजाबाकी करूया. छेद समान आहे 7तून 4 गेले किती आले म्हणजे बघा हे असं येईल 7 - 4 अधिक 2 आणि छेद मात्र एकदाच घ्यायचा आहे. मग 7तून 4 गेले 3 राहिले अधिक 2/4 बरोबर किती 5/4. मग पर्यायमध्ये तर 5/4 नाही आहे. मग अशा वेळी काय करायचं या 4ने 5ला भागायचं. मग बघा बरं 4 एके 4 5तून 4 गेले 1 राहिला इथे पॉईंट घ्यायचा आणि इथे 0 घ्यायचा. 4 दुने 8 4 दुने 8 10तून 8 गेले बाकी आली 2 इथे 0 घ्यायचा. एकदा पॉईंट घेतला की आपण 0 घेऊ शकतो. मग 4 पंचे 20 वजा बाकी आली 0. मग आपला भागाकार किती आला 1.25. म्हणून मग बघा तो मूळ स्थानापासून किती अंतरावर गेला तर 1.25 एकक एवढ्या अंतरावर गेला. पुढचा प्रश्न एक गाडी क्यू पासून निघून टी या ठिकाणी गेली. तेथून ती माघारी आर येथे आली तर गाडीने एकूण किती प्रवास केला. आता बघा इथे क्यू इथे 40 अंतर दाखवले आणि इथे इथून सुरुवात झाली आहे की नाही. मग क्यू हे अंतर 80 किलोमीटर दाखवले. क्यू हे अंतर 80 किलोमीटर दाखवले. मग बघा इथून 0 जर आपण 0 1 आणि हे 2 2 जर 80 असेल तर 80च्या निम्म इथे किती येणार 40. बघा 4 एके 40 80 4चा पाडाच लिहूया. म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये कितीचं अंतर आहे 40 किलोमीटर एवढं अंतर आहे. मग बघा आता 4 एके 4 4 2 4 त्रिक 12 म्हणजे 120 4 चौक 16 160 4 चौक 16 4 पंचे 20 4 संग 24 म्हणजे 200 4 संग 24 4 सत्ता 28 4 8 32 म्हणजे 320 या पद्धतीने 320 आणि परत इथे 360 किलोमीटर. म्हणजे बघा प्रत्येक ह्याच्यामध्ये कितीचं अंतर आहे 40 किलोमीटर एवढं अंतर आहे. हे आधी समजून घ्यायचं. आता काय विचारलंय क्यू पासून टी या ठिकाणी गेली. क्यू कुठे आहे इथे टी या ठिकाणी गेली म्हणजे इथपर्यंत गेलं आहे की नाही. मग क्यू किती आहे 80 आहे. टी किती आहे आता आपण काढलं 360 आहे की नाही. मग काय करायचं आपण 360 मधून 80 वजा करायचं कारण आपल्याला इथून इथपर्यंत मोजायचं आहे की नाही. मग बघा शून्यांची वजाबाकी 0 16तून 8 गेले इकडे हातचा घेतो आपण या पद्धतीने 16तून 8 गेले 8 राहिले आणि इथे 280. आता काय विचारलंय तेथून ती माघारी आर येथे आली. परत माघारी आर येथे आली. इथे होती ना टीच्या इथे टी पासून ती परत आर इथे आली. किती घरं मागे आली बघा 1 2 3 4 5. मग 40 गुणिले 5 बरोबर किती 200. मग 280 मधून जर आपण प्रश्न विचारलाय काय एकूण किती प्रवास केला. मग हे 200 अंतर आणि हे 280 मग यांची काय करायची बेरीज करायची. मग बघा 0 अधिक 0 अधिक 0 0 0 8 अधिक 0 8 2 आणि 2 4 480 किलोमीटर एवढा प्रवास केलेला आहे. मग 480 किलोमीटर पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 480 किलोमीटर. 7वा प्रश्न बघा खालील आकृतीतील संख्या रेषेवर बिंदू ए हा बिंदू बी पासून किती अंतरावर आहे. ए हा बिंदू बी या बिंदूपासून किती अंतरावर आहे विचारले. मग काय करायचं या दोघांची काय करायची वजाबाकी करायची कारण अंतर त्यांचं दिलेलं आहे. हे किती आहे वजा 3.00 आणि हे किती आहे वजा 0.2. इथे काय नाही म्हणजे 0 लिहून घ्या. आता बघा यांची आपल्याला काय करायची आहे वजाबाकी करायची आहे. मग बघा 0तून 0 गेले 0. आता 0तून काही 9 जात नाहीत. अंतर काढायचं आहे म्हणजेच काय फरक काढायचा आहे ना. मग काय करायचं आहे इकडचा एक हातचा इथे घेतला 10 झाली इथे 2 राहिले 10तून 9 गेला 1 राहिला 2 आता इथे वजा चिन्ह असल्यामुळे वजाच येणार. पण मला सांगा अंतर काढायचं आहे ना. मग अंतर कधी वजा असतं का आपण कधी ऐकलंय का की मी वजा 5 किलोमीटर अंतर पार केलं नाही. अंतर नेहमी कसं असतं धन असतं म्हणून मी इथे वजा चिन्हांचं काही देणं घेणं नाही. मग डायरेक्ट बघा इथे बघा वजा 2.1 एकक आणि अधिक 2.1 एकक आहे. मग इथे वजाला न टिक करता धनला करायचं आहे कारण अंतर हे नेहमी धन संख्येतच असतं. म्हणून मी इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2.
बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये पहिले 7 प्रश्न सोडवून घेतलेले आहेत. पुढचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. त्या प्रश्नांची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. येणाऱ्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.